उद्योग मंत्री उदय सामंतांनी झी 24 तासच्या ऑफिसला भेट दिली। यावेळी त्यांनी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे। तसंच गणरायाची मनोभावे आरती देखील केली। उद्योग मंत्री उदय सामंतांनी झी 24 तासच्या ऑफिसला भेट देऊन बाप्पांची आरती केली आणि यावेळी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे। पाहूया। आज आमच्या ऑफिसमध्ये बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आलेले आहेत। सर, खूप खूप स्वागत आहे आपलं। उपोषण सोडलं जरांगे पाटलांनी, मात्र त्यानंतर आता ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। तुमचेच मंत्रिमंडळातले सहकारी छगन भुजबळ आक्रमक आहेत। जीआर कशा उपसमितीला जीआर काढण्याचा अधिकार आहे का, इथपर्यंत त्यांची भूमिका आहे आणि कोर्टात जाण्याचा देखील त्यांनी इशारा दिलाय। त्यामुळे या सगळ्या घटनांकडे कसं पाहताय? याबाबत मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे जे अध्यक्ष होते त्यांनी देखील खुलासा केलेला आहे की त्याच्यामध्ये जर काही शंका असतील तर भुजबळ साहेबांच्या आम्ही दूर करू। एक म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातल्या वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका होती। मी देखील त्या समितीमध्ये होतो आणि हैदराबाद गॅजेटियर लागू करत असताना कुठेही ओबीसीचं काही कमी होऊ नये, त्यांच्यावर कुठचाही अन्याय होऊ नये ही देखील दक्षता घेण्यात आलेली आहे। आणि आजच योगायोग असा आहे की मागच्या 8 दिवसापूर्वी जी कॅबिनेट झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आणि विशेषतः दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतला होता की ओबीसीच्या न्याय हक्कासाठी देखील एक उपसमिती असली पाहिजे। ती देखील उपसमिती आज महाराष्ट्र शासनानं जाहीर केली। त्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत, त्याच्यामध्ये स्वतः छगन भुजबळ साहेब आहेत, पंकजाताई मुंडे आहेत, माझ्या माहितीप्रमाणे मामा बेहरणे देखील आहेत। या व्यतिरिक्त आपल्या विभागाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण वैश्विक मराठी भाषा केंद्र सुरू करतो आहोत। जी इमारत होती त्या इमारती संदर्भातला निधीचा जो मुद्दा होता तो एक महत्त्वाचा निर्णय आहे। तो काय निर्णय आहे आणि कशा पद्धतीनं त्याचा फायदा होणार आहे पुढच्या काळात? ज्यावेळी लिलाव झाला त्यावेळी त्या लिलावामध्ये महाराष्ट्र सरकार म्हणजे विशेषतः मराठी भाषा उतरलं आणि 5 कोटी रुपये आम्ही त्या लिलावासाठी दिले। आज ती वास्तू आमची होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वैश्विक मराठी भाषा केंद्र काढण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे। मिलाप ॲप संदर्भातला ते ॲप आता लॉन्च करण्यात आलेलं आहे। काय नेमकं त्याच्या मागची भूमिका आहे आणि कशा पद्धतीनं त्याचा फायदा होईल? MIDCमध्ये मिलाप ॲप जे आज आम्ही लॉन्च केलं त्याचं कारण असं आहे की कुठच्याही तरुण उद्योजकाला किंवा कुठच्याही मोठ्या उद्योजकाला घरात बसून आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे ही जर सरकारला सांगायची असेल आणि किती लँड पाहिजे आणि ती लँड कशी मिळवायची असेल त्यासाठी हे मिलाप ॲप महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण हे लॉन्च केले। देशातलं देखील पहिलं हे ॲप आहे। सर, खूप खूप धन्यवाद। आज आपण आलात झी 24 तासच्या ऑफिसमध्ये आणि पुन्हा एकदा झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।